या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आदिवासी मतदार बांधवांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही निवडणूक नाही तर कशा प्रकारे एक आदिवासींसाठी अस्तित्वाची लढाई बनलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रत्येक व्यक्ती आपल्या भागातील समस्या घेऊन विधान भवनात जाऊ शकत नाही, परंतु आपल्या समस्या विधान भवनात मांडण्यासाठी कोणाला पाठवायचे याचा अधिकार मात्र घटनेने लोकांना व तुम्हाला आम्हाला दिलेला आहे। परंतु भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाली आहेत आणि आपण जर आदिवासी समाजामध्ये बघितले, आदिवासी समाजामध्ये 288 पैकी 25 आमदार आहेत। तुम्ही एक निरीक्षण करा, आदिवासी समाजांच्या प्रश्नांवर विधान भवनामध्ये किती आदिवासी आमदार आवाज उठवताना दिसतात किंवा आक्रमक होताना दिसतात। तुम्हाला 25 पैकी फक्त 7 ते 8 आदिवासी आमदार आक्रमक होताना दिसतील। बाकीच्या समाजाचे 1 किंवा 2 जरी आमदार असले तरी पूर्ण सरकार दणाणून सोडतात। आजही आदिवासी समाज शिक्षण, आरोग्य, अनेक पायाभूत सुविधांपासून वंचित आहे। आदिवासी समाजाची भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षानंतरही जर अशी अवस्था असेल तर आदिवासी समाज कुठेतरी चुकत आहे। मी तुम्हाला सांगणार नाही की महायुती किंवा महाविकास आघाडीला मतदान करा, ते तुम्ही ठरवा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण विचारपूर्वक मतदान तुम्हाला करायचं आहे। जनरली जर आपण बघितलं, आदिवासी समाज मतदान कोणाला करतो? निवडणुकीच्या काळात एखादा उमेदवार पाया पडला, घरी येऊन जेवला, पार्टी दिली, दारू दिली, शेतात येऊन काम करताना फोटो काढला, अशा उमेदवारांना नागरिक मतदान करताना दिसतात। हे प्रकार कुठेतरी थांबवण्याची गरज आहे। जो उमेदवार आपल्या समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडेल अशा उमेदवारांनाच निवडून द्या, कारण यांची कामेच ही आहेत। आपण जर मागील वर्षातील काही घडामोडी बघितल्या तर आपल्या लक्षात येईल 12,500 पदांच्या आदिवासी विशेष भरतीचं काय झालं। सुप्रीम कोर्टाने ही पद भरती करण्यासाठी आदेश देऊन देखील सुद्धा हे सरकार ही पद भरती करत नाही। विधानसभेत 25 पैकी किती आमदारांनी याबद्दल आवाज उठवला जरा आठवा। जर आदिवासी समाजाला आपल्या हक्काचं मिळत नसेल, हे निवडून दिलेले आमदार आपले प्रश्न मांडतच नसतील तर यांना घरी बसवा। इमोशनल होऊन मतदान करू नका। कोणी उमेदवार पाया पडला, घरी येऊन जेवला, या गोष्टींवर भावनिक होऊन मतदान करू नका। जे उमेदवार आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडतील, त्याच्यावर तोडगा काढतील, अशा उमेदवारांना संधी द्या। पेसा भरतीचं आंदोलन जरा आठवा। जर आदिवासी समाजाला आपल्या हक्काची पदे असताना, 25 आमदार असताना जर महिनाभर जर आंदोलने करावी लागत असतील तर खूप अवघड आहे। इतका महत्त्वाचा प्रश्न असताना 25 पैकी किती आमदारांनी सपोर्ट केला तुमच्या लक्षात आलेच असेल। आदिवासी समाजाची कितीतरी बोगस लोकांनी बोगस आणि खोटी प्रमाणपत्रे काढलेली आहेत। आदिवासी समाजाचे सर्व लाभ हीच लोक घेत आहेत। त्यामुळे खरा आदिवासी समाज मूळ प्रवाहामध्ये येतच नाही आणि याबाबत हे सरकार आणि जर आदिवासी उमेदवार काहीही प्रयत्न करत नसतील तर अशांना सुद्धा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि हे सर्व तुमच्या हातामध्ये आहे। त्याचप्रमाणे हसदेव जंगलातील आदिवासी लोकांवर कशा प्रकारे अन्याय होत आहे जरा आठवा। हसदेव जंगल हे मध्य भारतातील लंग्स म्हणून ओळखले जातात आणि हे सरकार केवळ कोळशाच्या खाणीसाठी ही जंगले अदानीला देऊन ही लंग्स नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर अवघड आहे। तुम्ही उन्हाळ्यातील टेम्परेचर बघत असालच। राज्यामध्ये सुद्धा BJPचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा BJPचं सरकार आहे। तेथील काही आदिवासी जमाती कितीतरी वर्षापासून तिथेच त्या जंगलामध्ये राहत आलेले आहेत। काही बांधवांकडे त्यांचे त्या जमिनीचे कागदपत्रेसुद्धा नाहीत आणि त्यांना या जमिनीचे पैसेसुद्धा भेटणार नाहीत। ते कुठे जायचे? आणि हे महाराष्ट्रात सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही। महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प असतील, धरणे असतील, रस्ते असतील, उद्योग असतील, मॅक्झिमम आदिवासी लोकांच्या जमिनीवरच आहेत। हे जर महाराष्ट्रात घडून द्यायचं नसेल तर ह्या सरकारला तुम्ही धडा शिकवल्याशिवाय शांत बसू नका, कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही आदिवासी समाजासाठी निवडणूक नसून ती एक अस्तित्वासाठी लढाईच आहे। हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। जर पेसा भरती असेल किंवा 12,500 पदांची विशेष आदिवासी भरती असेल, आदिवासी समाजाचे विविध प्रश्न असतील, हे प्रश्न न सोडवता
यावरून लक्ष विस्कळीत करण्यासाठी हे सरकार जर धनगर आरक्षणासारख्या गोष्टी पुढे करत असेल तर माझे आदिवासी समाजाला विनंती आहे की या सरकारला एक बार धडा शिकवाच. कारण संविधानाने मतदारांना राजा बनविले आहे, गुलाम नाही. म्हणून निवडणुकीच्या काळात उमेदवार मतदार राजाकडे येतात. त्यामुळे आदिवासी बांधवांना माझी एकच विनंती आहे की भावनिक न होता रियालिटी बेस मतदान करा. कारण ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 खूप महत्त्वाची आहे. कारण आदिवासी समाजाचा पेसा कायदा टिकला, आरक्षण टिकले तरच समाजाचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही आदिवासी समाजासाठी ही एक निवडणूक नसून अस्तित्वासाठी लढाई आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि जास्तीत जास्त आदिवासी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी शेअर करा. धन्यवाद.